आव्हाडांनी यामध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. आव्हाडांना बहुतेक रोहित पवार भारी पडले आणि म्हणून आमच्याकडे येण्याकरता रेड कार्पेट म्हणून आमची स्तुती करत असतील तर आव्हाड तुम्हाला नो एंट्री आमच्याकडे. आव्हाडसारख्या माणसांना ज्यांनी रामांच्याबद्दल प्रभू रामांबद्दल विचित्रपणे वाक्य केलेली आहे, देवादिकांबद्दल चुकीच्या पद्धतीने ते बोलतात, अशा माणसाला आमच्याकडे एंट्री नाही आहे. त्यामुळे आव्हाडांनी आमची स्तुतीसुद्धा आमच्यावर उधळण्याची गरज नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब समर्थ आहे. आपण आधी आपल्या वाटेला काय येतं आहे ते पाहावं, नंतर आमच्यावरती प्रेम व्यक्त करावं. सर, राहुल गांधींचा ठाण्यामध्ये यावरून आव्हाडांची जी काही डोक्याचा जो काय भाग आहे, बुद्धिमत्ता, ती दिसून येते. महात्मा गांधी आणि जर राहुल गांधींची ती तुलना करत असतील तर मला या देशातील सर्व पुरोगामी विचारसरणीच्या जे स्वतःला समजतात, जे गांधीवादी समजतात, त्यांनी आव्हाडांचा निषेध करायला पाहिजे. आव्हाडांची अक्कल कुठपर्यंत आहे, मतांसाठी किती लाचारी करतायत काँग्रेसच्या, की महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी हे श्रेष्ठ आहेत हे त्यांना सांगायचं आहे का? आव्हाडांनी स्पष्ट सांगावं. आणि कोण राहुल गांधी? अहो, त्यांनी या महाराष्ट्रात येण्या अगोदर माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनातील स्वप्नातील ते पंतप्रधान आहेत. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की या राहुल गांधींना आधी सावरकरांची माफी मागायला लावा. त्यांनी सावरकरांचा अपमान केलेला आहे, त्यांची महाराष्ट्रात येण्या अगोदर माफी मागायला लावा आणि नंतर त्यांच्या स्वागताला जा. अहो, खुर्चीकरता किती लाचार होत आहे. आणि राहुल गांधी साधं शिवाजी मैदानावरती सभा घेऊ शकत नाही आहेत. ज्या ठिकाणी नरेश मस्के असतील, आमचे रवींद्र फाटक असतील, निरंजन डावकर असतील, आम्ही शहरातले नेते त्या ठिकाणी सभा घेतो, ते एका चौकामध्ये त्यांना सभा घ्यावी लागते. मला वाईट वाटते. उद्धव ठाकरे यांच्या मनातील आणि स्वप्नातील पंतप्रधान काय योग्यतेचे आहेत, काय लेवलचे आहेत, ही त्यांची लेवल समजून येते. प्रवीण दरेकरांनी सांगितलेलं आहे की कोणाला आतमध्ये मात्र